नमस्कार, आपण बघत आहात नमस्कार औरंगाबाद. प्रभाग क्रमांक 4 मधून प्रेमलता मिलिंद दाभाडे यांनी विजयश्री खेचून आणलेला आहे. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मिलिंद भाऊ दाभाडे आहेत. सर, काय सांगायला विजयश्री आपण खेचून आणलेला आहे? मागील 10 वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये बॉडी नव्हती नगरसेवकांची. दरम्यानच्या काळामध्ये नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावं लागलं. अधिकारी सहकार्य करत नव्हते, प्रशासक मनमानी करत होते. त्यासाठी नागरिकांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असले पाहिजे म्हणून ही निवडणूक फार आवश्यक होती आणि शासनाने ती निवडणूक घेतली आणि आम्ही त्या निवडणुकीमध्ये उतरलो आणि सर्व कार्यकर्त्याच्या आणि आमच्या मतदार बांधवांच्या माता भगिनींच्या सहकार्याने आशीर्वादाने आज आमचा विजय झालेला आहे. सर, आपल्या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, तर तो आपण कशा वगैरे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात? पाण्याचा प्रश्न असा आहे की येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये समांतरचं काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे फक्त आमच्या प्रभागाचाच नाही तर संपूर्ण शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. परंतु अंतर्गत कुठे कुठे वॉटर लाईन टाकायची, कुठे कुठे त्या समस्या आहेत पाण्याच्या जास्तीच्या, तिथं कोणते काय साईजची वॉटर लाईन टाकली पाहिजे, कुठं वाल ठेवले पाहिजेत आणि त्याचं वेळेचं नियोजन. सर, त्याचप्रमाणे प्रभाग हा खूप मोठा झालेला आहे आणि महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती ही हदगाईला आलेली आहे, तर आपण निधी कशा वगैरे उपलब्ध करणार? आता हा जो प्रभाग आहे मोठ्या प्रमाणात याची हे आहे, साईज आहे. याचा परिसर खूप मोठा जोडल्या गेलेला आहे. खूप नवे वस्त्या अस्तित्वात आलेल्या त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि महानगरपालिकेची आर्थिक स्थिती हातगाईला आलेली आहे. हेच आमच्या प्रचारामध्ये आम्ही हे सांगितलं होतं की महानगरपालिका भविष्यामध्ये या परिसराचा विकास करू शकणार नाही. म्हणून आम्ही याच मुद्द्यावर मते मागितली होती, कारण या परिसराचा विकास आम्हीच करू शकतो. त्याचं कारण असं आहे की आम्ही पालकमंत्री, आमच्या पक्षाचे पालकमंत्री आहेत आणि आम्हाला पालकमंत्र्यानेच या निवडणुकीमध्ये उतरवलेलं आहे. त्यामुळं पालकमंत्र्याकडे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यासाठी निधी असतो, DPTCचा निधी असतो. ते ज्या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत त्या खात्याचा मोठ्या प्रमाणात निधी आहे. DPTCला दरवर्षी 900 ते 1000 कोटीचा निधी उपलब्ध असतो आणि तो पालकमंत्र्याच्या पूर्ण अधिकारात असतो. पालकमंत्री तो निधी कुठेही विकास कामासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वापरू शकतात आणि पालकमंत्री आमचेच नेते आणि पक्षाचे प्रमुख असल्यामुळं आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळं ते आम्हाला या सर्व प्रभागामध्ये विकास कामासाठी भरभरून निधी देणार आहेत असं आधीच त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. वाडामध्ये आधी नंदन कॉलनीमध्ये प्रचंड प्रमाणात विकास केलेला आहे, तर आता सर प्रभाग आहे, आपल्याकडं मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे, तर आपण कशा वगैरे विकास करणार आहात? या भागामध्ये मागील 20 वर्षापासून आम्ही नगरसेवक म्हणून काम करत आहोत. या भागाचा विकास बघूनच संपूर्ण प्रभागामध्ये आम्हाला लोकांनी मतदान केलेलं आहे. आमचा देखील संकल्प आहे की संपूर्ण प्रभाग हा नंदनवन कॉलनीच्या धर्तीवर निर्माण करायचा. ज्या सुविधा नंदनवन कॉलनीमध्ये आहेत, रस्ते असतील, गार्डन आहेत, त्या सगळ्या प्रभागाच्या ज्या नव्याने जोडल्या गेलेल्या वसाहती कॉलन्या त्या ठिकाणी देखील रस्ते चांगले बनवण्यात येतील, ड्रेनेज लाईन टाकण्यात येईल, उद्यानं बनवण्यात येतील. महानगरपालिकेचा दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्राची त्या ठिकाणी निर्मिती केली जाईल. महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्याला अतिशय उत्कृष्ट आणि डिजिटल करण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपण नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही. प्रभाग क्रमांक आमचा संकल्पच तो आहे की ज्या नंदनवन कॉलनीमध्ये पूर्वी आमच्या 10 वर्षापूर्वी आपण रस्ते आणि उद्यान बघितलं असेल, ड्रेनेजच्या समस्या होत्या, वेगवेगळ्या समस्या होत्या. आता बऱ्यापैकी नंदनवन कॉलनीच्या समस्या आम्ही मुक्त केलेल्या आहेत. पाणी प्रश्न राहिलेला आहे, तर ते येत्या 1.5-2 महिन्यात समांतरचं काम पूर्ण झाल्यावर नंदनवन कॉलनीमध्ये अशी मेजर अशी कुठली समस्या राहणार नाही. अशाच धर्तीवर आम्ही इतर प्रभागाची रचना करणार आहोत. सर, बेरोजगारीचा प्रश्न आपण कशा वगैरे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात? बेरोजगारीचा प्रश्न आमच्या पक्षाच्या कडत उद्योग खातं आहे, त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवून रोजगार उपलब्ध करून जे नोकरी करू पाहतात
कंपनीमध्ये असेल, खाजगी क्षेत्रामध्ये असेल किंवा सरकारी भरती जर कुठं होत असेल तर पालकमंत्र्याच्या माध्यमातून आम्ही त्या सर्व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. सर, रक्तच्या माध्यमातून आपण आपल्या प्रभागातील नागरिकांना काय सांगू इच्छिता? नागरिकांना मी एवढंच या ठिकाणी सांगेल की आपण आमच्यावर जो विश्वास करून आम्हाला निवडून दिलेला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. मागील 20 वर्षापासून नंदनवन कॉलनी या परिसरातील सर्व माता भगिनी आणि मतदार आमच्यावर विश्वास करतात आणि आम्ही त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. म्हणूनच यावेळेसही नंदनवन कॉलनी पूर्णपणे आमच्या पाठीशी उभी राहिली मतदानाच्या माध्यमातून. असंच आम्ही इतरही जो परिसर नव्याने जोडला गेलेला आहे त्या परिसराच्या देखील नागरिकांना, मतदारांना, माता भगिनींच्या आमच्यावर टाकलेला जो विश्वास आहे त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. हे होते मिलिंद भाऊ दाभाडे यांच्याशी आपण विविध विषयांवर चर्चा केली आहे. कॅमेरामॅन आदित्य लाटेसोबत मी आदर्श लाटे. आपण बघत आहात नमस्कार औरंगाबाद. एक मिनट कौन सर को पीछे टेबल इधर कर ली.